नवरा बायकोचे भांडण झाले ना, काही महिला मुलांना शिकवतात पप्पा चांगला नाही, पप्पा वाईट आहे, त्याच्यासोबत राहायचं नाही, बोलायचं नाही. मग या ताई 1 महिना झालं मुलापासून लांब राहत होत्या, तर आता त्या मुलांना भेटायला आल्या, मुलांना सोबत घेऊन जायला आल्या. तर मुलगी काय म्हणती तुम्हीच बघा. तू तेरे मुंह से बोल, किसके पास रहना है? लव यू. मुलगी म्हणती मला तुझ्यासोबत राहायचं नाही, पप्पा सोबत राहायचंय. आणि आता महिनाभरच आता मुलासोबत नाही तर किती राहिलं आता तुम्हीच बघा. इस घंटे के बाद 1 महीने रहने में तुम्हारा ये तुम्ही त्या मुलाच्या आयुष्यामधून निघून गेलेलं दुःख ते सहन करीन, त्यातली त्यात मुलापासून लांब राहिलेलं, मुलाला तुम्ही बोलू देत नाहीत, भेटू देत नाहीत, त्याचं टेन्शन त्या मुलाला वेगळं. त्यामुळं तो मुलगा दारू पितो आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. आणि आता ह्या ताई काय म्हणतात की मला याच्यासोबत राहायचं नाही, मला प्रेमानं मिटून घ्यायचंय, मला याच्याकडून मुझे इन 1 चीजों रुपया से पण नाही निकलना है. पाहिजे. जल्दी से जल्दी डाइवोर्स लेना है 0 पैसे में, और डाइवोर्स के बाद शादी करनी है, अपने हिसाब से रहना है. खरंच राव, या ताई तरी पण म्हणतात मला याच्याकडून 1 रुपया नाही पाहिजे, मला याच्यावर काही केस टाकायची नाही, फक्त मला लवकर ह्याच्यातून रिकाम व्हायचंय आणि मला माझं आयुष्य सुरुवात करायची. खरंच मुलगा असो नाही तर मुलगी असो, असा जर विचार सर्व मुलीने केला ना, तर एकही पुरुष नाही तर एकही स्त्री पण आत्महत्या करणार नाही. मुलांना बापापासून तोडणाऱ्यांनो एक लक्षात ठेवा, तुम्ही महिला असू द्या तरी पण तुम्हाला पण रडावंच लागणार. कारण मुलांना समजायला लागलं ना, ते मग महिला असो आई जरी असलात ना तरी ते तुमच्यासोबत राहायला येत नाहीत बरं का. आणि तुम्ही दुसऱ्याला रडवलं ना, एक दिवस तुम्हालाही रडावंच लागणार.